तर सलगच्या सुट्ट्या आणि करवीर निवासिनी अंबाबाईचा शुक्रवार असल्यामुळे देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। पूर्व दरवाजाजवळ असलेला दर्शन मंडप पूर्णपणे भरून दर्शन रांग ही भवानी मंडपापर्यंत पोहोचली। आज पहाटेपासून आतापर्यंत जवळपास 1 लाख भाविकांनी देवीचं दर्शन घेतलंय। काकड सोहळा असल्यामुळे पहाटे 3 वाजल्यापासून देवीचं मंदिर हे दर्शनासाठी खुलं असतं। सलगच्या सुट्ट्या आणि करवीर निवासिनी अंबाबाईचा शुक्रवारचा दिवस गाठून भाविकांची गर्दी आहे ती प्रचंड कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते। देवीच्या दर्शनासाठी कोल्हापूर बरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातून आणि दक्षिण भारतातून खूप मोठ्या संख्येने भाविक हे कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत, कारण सलगच्या सुट्ट्या आहेत आणि आज देवीचा दिवस आहे आणि म्हणूनच शुक्रवारी देवीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। खरं तर सध्या काकडा सोहळा सुरू आहे आणि कार्तिकी पौर्णिमेपर्यंत हा काकडा सोहळा असतो आणि पहाटे 3 वाजल्यापासून या ठिकाणी देवीचं दर्शन आहे ते सुरू होत असतं आणि म्हणूनच पहाटे 3 वाजल्यापासून ही गर्दी आहे ती आपल्याला पाहायला मिळालेली आहे। दर्शन रांग म्हणजे पूर्व दरवाजाजवळ असलेली दर्शन रांग ही या ठिकाणी पूर्णपणे भरून भवानी मंडपापर्यंत ही रांग गेलेली आहे। मला सांगा, तुम्ही कुठून आलेला आहात आणि किती वेळ झाला तुम्ही रांगेत आहात? आम्ही पूर्व दरवाजाकडून आलेलो आहेत। आम्हाला 4 तास झाले या बारीला। सकाळी 8 वाजता लाईनी लागलो होतो, अजूनपर्यंत दर्शन झालेलं नाहीये। आम्ही कल्याणतून आलेलो आहे आणि 2.5 तास झाले रांगेत। आपण बघितलं की देवीच्या दर्शनासाठीची आस आहे ती या भाविकांमध्ये आहे। 2-2.5 तास हे सगळे रांगेमध्ये उभा राहिलेले आहेत आणि देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। आज शुक्रवारचा दिवस असल्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणात ही गर्दी पाहायला मिळते। सलगच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे देवीचं दर्शन घेऊनच माघारी परतण्याचा मानस या सगळ्या भाविकांचा आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। तर दिवाळीच्या सलगच्या सुट्ट्यांमुळे शेगावमध्ये देखील भाविकांची मोठी गर्दी